बाळासाहेब थोरातांचं आणि माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून. काँग्रेसमधला असणारं जे एक आयडलॉग म्हणून असणारं आम्ही मानतो, त्याच्यामध्ये ही इज वन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात, अशी असणारी परिस्थिती आहे. महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जातं आहे ते बरोबर नाही आहे. जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार, उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल माझ्यानं ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात, किती न करू शकतात, किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये दिस इज माझ्या अंदाजानं प्री फायनलायझेशन ज्याला आपण, किंवा माझं म्हणणं असं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे ती, ज्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे. जागेसंदर्भात काही निर्णय झाले ते त्यांचीच भांडणं आहेत. मी तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाऊंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्यांनी. पण सर कुठे ऐकून घ्या जरा, का त्या ह्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाऊंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे. 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत. 5 जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि NCP यांची अजून डिसाईड व्हायचं आहे. तर एकंदरीत 15 जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही. आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असतात की त्यांचीसुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत. कारण का ह्या 15 जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर. त्याच्यामुळे हा जो तिढा आहे हा त्यांचा तिढा आहे. त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यातल्या सर काही जागा ज्या आहेत त्या आता काँग्रेसला सुटल्यात असं कळत आहे. म्हणजे आजपर्यंत अजूनपर्यंत म्हणजे आज तरी सकाळपर्यंत तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोचलेला नाही आहे. पण काँग्रेसला कडे ज्या जागा आहेत त्यातल्या अनेक जागी तुम्ही इच्छुक दिसतात. म्हणजे अकोल्याची जागा असेल ती काँग्रेसकडे जाताना दिसत आहे. काल त्याच्या संदर्भात त्यांनी बैठक पण घेतली, एकूण चर्चा पण त्यांच्या होताना दिसत आहेत. ते आम्ही असं म्हणतो की ज्या सुटतील त्या सुटतील, आम्ही असं म्हणत नाही आहोत त्या ह्याच्यामध्ये. पण तो पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही. साहेब, वंचितची किती जागेसाठी मागणी आहे आणि इतर पक्ष जे आहेत त्यांच्या किती जागेसाठी मागणी आहे? म्हणजे शिवसेना, NCP, काँग्रेस. ते आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे 22, 18, 9 असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते. पण त्याच्यापैकी 15 जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत, म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही. आणि वंचितची किती जागांसाठी मागणी आहे अजून त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड्स ओपन करू, नॉट बिफोर दॅट. सर, तुम्ही पुढाकार घेणार हे जे 15 जागा त्यांचं ज्या अडचणी आहेत किंवा त्यांची भांडणं आहेत ते सोडवण्यासाठी? ते माझं म्हणणं, मी कशाला पुढाकार घेणार? त्यांनी सांगितलं तर मी घेईन, त्यांनी सांगितलं नाही तर मी गप्प बसणार. हिंदीमध्ये सर, आज एक बैठक होनी है ऐसी चर्चा है महाविकास आघाड़ी की. उससे पहले कांग्रेस के नेता बाला साहब थोरात आके आपसे मिले थे. क्या ये बैठक हो रही है और क्या आप उसमें जाइए? मैं ये कह रहा हूँ कि महाविकास आघाड़ी की बैठक है ऐसा नहीं है. इस बैठक को जो है वो शरद पवार, उद्धव ठाकरे और हम, और उसके साथ साथ बाला साहब थोरात, ऐसे चारों जनों की एक मीटिंग है. इस मीटिंग में
एक बात है कि कांग्रेस और शिवसेना उद्धव ठाकरे दोनों में मेजर डिफरेंस है 10 सीटों का। दूसरी तरफ एनसीपी, शिवसेना और कांग्रेस, इनमें जो है वो 5 सीटों का डिफरेंस है। कुल मिला के 48 में से 15 सीटों पर अभी तक इसका फैसला नहीं हुआ है, और ये जब तक फैसला नहीं होता तब तक मेरे ख्याल से वंचित से बातचीत नहीं हो सकती है। अब उनका झगड़ा किस तरीका का है, किस तरीके का नहीं है, वो मेरे ख्याल से आज की मीटिंग में हम लोग को पता चलेगा। आज किसकी मीटिंग हो रही थी? हम लोग चारों जनों की मीटिंग है वहाँ पर, 4 नेताओं की मीटिंग है। जो डिस्कशन में बैठे हुए हैं उनकी मीटिंग नहीं है ये मीटिंग जो आज होगी किस सिलसिले को लेके है? नहीं, मैंने वही कहा ना कि इनका जो डिफरेंसेस है उस डिफरेंसेस को लेके है। अच्छा, कांग्रेस का फैसला जो है वो यहाँ पे नहीं होगा, इसलिए वो दिल्ली में होगा। और इसलिए हमने जो पिछली मीटिंग में जो हम लोग के लोग थे उन्होंने जो सवाल किया था कि भैया ये जो डिफरेंसेस कांग्रेस के साथ में जितने भी डिफरेंसेस होंगे या सीटों को छोड़ने की बात होगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।